काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसह बजावलाय मतदानाचा हक्क। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशीलकुमार शिंदे, आई उज्ज्वला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालेत मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान सुरू असल्यानं उन्हामुळे मतदान सकाळीच उरकण्यासाठी नागरिक जमा झाले होते। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, हुकुमशाही संपवण्यासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत। मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमी भाव द्यायचा आहे। सोलापूर दुष्काळमुक्त, सोलापूर खड्डेमुक्त, युवकांच्या हाताला रोजगार, विमान सेवा मला सुरू करायची आहे आणि यासाठीच माझा हा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा त्यांनी यावेळी केलाय। सी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए। 4 जूनला काय चित्र असेल देशाचं? तुम्ही बघालच। ताई, तापमानाचा पारा देखील 44 पार होत आहे। यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता, पण तरी लोक बाहेर पडत होती, कारण का लोकांना ती गावभेटीची गरज होती आणि गावभेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली, जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाही आहे। त्या उलट आम्ही गावभेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला। पण सोलापूरचं मतदान 65% आसपास नेहमी राहतं। जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन कराल? नाही, नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो, तसं आज पण लोकशाहीचा सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे। After thrice consecutive victory in Vidhan Sabha, now you are contesting the Lok Sabha. What difference you are finding it, and how you look at the challenge of BJP candidate Ram Sathpute? It is definitely 6 times that of a Vidhan Sabha constituency, and election is an election. Never underestimate your opponent. But the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP, and people want to take that revenge, and people want development. Now they don't want anything else apart from development. They do not believe in a lot of caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it, and people will vote for development. You are talking about the इलेक्शन कैंपेनिंग भी मेरा कैंपेनिंग तो इस पे ही था, विकास के मुद्दों पे था। शोलापुर में IT पार्क आना चाहिए, शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए, शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए, शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए, शोलापुर में रोज़गार मिलना चाहिए लोगों को, और किसानों को हमी भाव मिलना चाहिए, MSP मिलना चाहिए, कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए, दूध को दर मिलना चाहिए, महंगाई कम होनी चाहिए।